आता 5 तारखेच्या विजयी मेळाव्याची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्राला आहे। यामध्ये तब्बल 20 वर्षांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर येणार आहेत। यावेळी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका सध्या सेना भवन समोर लावली गेली आहे। ही दृश्य आपण बघतोय। या बॅनरवर ठाकरे बंधूंचा फोटो मात्र नाहीये, पण प्रत्येक मराठी माणसासाठीचं निमंत्रण हे आता या बॅनर स्वरूपात लावण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत। 5 तारखेच्या विजय मेळाव्याची जय्यत तयारी सुरू मी सेना भवनच्या समोर आहे आणि सेना भवनच्या समोर आता जी निमंत्रण पत्रिका आहे त्याचे बॅनर म्हणून लावण्यात आले। बघू शकतो ही निमंत्रण पत्रिका आहे, खऱ्या अर्थाने ही सगळ्यांना दिलेली आहे। आवाज मराठीचा असं निमंत्रण पत्रिकेचं नाव आहे आणि खऱ्या अर्थानं वाजत गाजत जल्लोषात गुलाल उधळत या आम्ही वाट बघतोय। आपले नम्र श्री राज ठाकरे श्री उद्धव ठाकरे म्हणजे पहिल्यांदा बहुधा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं नाव एकत्र देण्यात आलंय। खरं तर अनेक ठिकाणी 2 ठाकरेंचे फोटोचे बॅनर्स लागतील, पण अजूनपर्यंत लागले नाहीत। मात्र जी पत्रिका आणि लोकांना वरळी डोमपर्यंत बोलवण्याचं एक बॅनर्स आता मुंबई आणि सेना भवनच्या समोर पण लावण्यात आले। पाहिलं गेलं तर महत्त्वाची जी गोष्ट आहे की आपण सेना भवन समोर आणि सेना भवन समोर खऱ्या अर्थानं सगळ्या लोकांना आवाज मराठीचा म्हणून मराठी माणसाचा विजय आणि ते सांगण्यासाठी हे सगळे बॅनर इकडे लावण्यात आले। श्रेयस सावंत, पुढार न्यूज, मुंबई।